नरदेह तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त आणि झालेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही काय करा, त्याला वळखा म्हणजे त्याचं भजन करा, त्याची भक्ती करा आणि त्याचा साक्षात्कार करून घेऊन आपलं काय तर त्या ठिकाणी कल्याण करून घ्या. का तर नरदेह मिळणं फार कठीण आहे. नर शरीर म्हटलं की कार्य आलं आणि कार्य म्हटलं कारण आलीच. कारणाशिवाय कुठल्याही प्रकारचं कार्य आणि काय तर त्या ठिकाणी घडत नाही. कारण 4 प्रकारची आणि काय तर त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. पाप, पुण्य, ज्ञान आणि अज्ञान हे 4 कारण काय तर त्या ठिकाणी आहे. पापाने मनुष्य शरीर मिळत नाहीये, पापाने पशु शरीर मिळेल, पुण्याने नर शरीर मिळत नाहीये, पुण्याने दिव्य शरीर त्या ठिकाणी प्राप्त होईल, ज्ञानाने नर शरीर मिळत नाहीये, ज्ञानाने मुक्ती प्राप्त होईल आणि अज्ञानाने जीव काय तर त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून नर शरीर कशाने मिळेल हे काही सांगता येत नाहीये. याच्यासाठी श्री संत तुकाराम महाराज यांनी कागटाळी न्याय आणि काय तर त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पावला हा देह कागटाळी न्याय न घडो उपाय घडू आले. अगदी तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात ज्याप्रमाणे आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आम्हाला हा नरदेह काहीतरी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. बघा तुम्ही दृष्टांत सर्वांनी ऐकलेला आहे, सर्वांच्या जवळजवळ पाठही असल्या प्रकारचा हा दृष्टांत आहे. मी थोडक्यात सांगतो. एका राजाला आजार झाला त्याची तब्येत बिघडले आणि मग अनेक उपचार त्या ठिकाणी केले. मोठमोठे MBBS डॉक्टर वगैरे MD डॉक्टर सर्व डॉक्टरकडे त्याचा उपाय केला, परंतु त्याला मात्र बरं वाटेना असं झालं. शेवटी डॉक्टरकडे त्याला गुण येईना म्हणून त्याला वैद्याकडे काहीतरी त्या ठिकाणी दाखवलं आणि वैद्याने त्याला त्या ठिकाणी सल्ला दिला, तुम्हाला जर तुमचा आजार बरा करायचा असेल तर तुम्ही एक कावळा पकडून आणा. तो कावळा पकडून आणला म्हणजे मी तुमच्यावर उपचार करून तुम्हाला नक्की खात्रीने त्या ठिकाणी अशा प्रकारचं बरं करतो. असं म्हटल्यानंतर राजाने आपल्या नगरामध्ये त्या ठिकाणी दौंडी देण्याला सांगितलं. का नाही राजा बोलत झाले दौंडी जिकडे तिकडे गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ऐका हो ऐका, जो कोणी कावळा पकडून नेईल त्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस. आपल्याला काय घ्यायचं नाही का नाही, त्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. अशी प्रत्येक गल्लीमध्ये दौंडी आणि काहीतर त्या ठिकाणी झाली असता एक आंधळा माणूस रोज नित्य नेमाप्रमाणे नदीवर आंघोळ करण्यासाठी जात असताना त्याच्या कानावर हे शब्द त्या ठिकाणी गेले. पण त्याने विचार केला आपल्याला तर दिसत नाहीये, मग आपल्याला काय याचा फायदा, आपल्याला कसं काय कावळा पकडता येईल. आणि म्हणून तो तसाच विचार करत करत नदीवर स्नान करण्यासाठी गेला. नदीवर स्नान कपडे काढले आणि नदीमध्ये प्रवेश केला, स्नान केलं. स्नान करून भगवान सूर्यनारायणाला आरती देण्यासाठी त्यांनी पाणी अशा प्रकारचं हातात घेतलं. भगवान सूर्यनारायणाला आरती त्या ठिकाणी दिलं आणि टाळी वाजवावी अगदी अशा प्रकारची वर हात करून टाळी वाजवण्यासाठी त्याने 2 हात वर केले आणि टाळी वाजणार एवढ्या संधीमध्ये योगायोग बरं का, योगायोग कावळा तसं सापडणं शक्य नाही आहे, पण योगायोग कावळा अगदी अशा प्रकारचा उडत आला आणि त्याच्या टाळीमध्ये सापडला आणि त्यांनी काव काव असा आवाज करतात त्याला वाटलं की आता हा कावळा आहे आणि राजाची दौंडी त्याच्या कानावर असल्या कारणाने आता आपल्याला 2 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. ऐकणी कावळा आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे आणि म्हणून त्याने तो कावळा तसाच आपल्या काखेमध्ये दाबला आणि आता परत जाण्यासाठी निघाला. परत जात असताना त्याचं मनोराज्य सुरू झालं. ऐकणे कावळा पकडणं काही अवघड. एक कावळा पकडला किती लाख, 2 लाख बोलत झाला बरं का. एक कावळा पकडला 2 लाख
2 कावळे पकडले आणि कावळं धरणं काही अवघड नाही. सोपत आहे, सोपत नाही, पण कावळा धरणं काही त्याच्या मातानं स्नान करायचं, अर्धे द्यायचं, टाळी वाजली की कावळा आला. त्याने ठरवलं आणि मग तो विचार करू लागला, एवढ्यात काही आपलं घर होणार नाही, 2 लाखामध्ये आपलं काही घर होणार नाही आहे. म्हणून त्याने परत दुसरा कावळा पकडण्यासाठी पुन्हा स्नान करण्यासाठी गेला. स्नान केलं, अर्धे देण्यासाठी गेला, अर्धे दिलं आणि टाळी वाजण्यासाठी गेला. झालं काय आता? कावळा कुठे होता त्याच्या? मी सांगू लागलो, लक्षात एवढं आलं, पण तुमच्या माझी भाषा कळते ना. हा, कावळा त्याच्या जो काखेत असलेला कावळा उडून गेला. ऐकणी पहिला होता तोही उडून गेला. आता दुसरा तर सापडणं शक्यच नाही. तुकाराम महाराज त्याप्रमाणे सांगतात, हा देह त्या आंधळ्याला जसा अचानक सापडला, त्या आंधळ्याला जसा हा नरदेह कावळा अचानक सापडला, तसा हा नरदेह 84 लक्ष योनीतून फिरून आल्यानंतर तुम्हा आम्हाला आणि आता या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हा पुन्हा मिळणार आहे का? हा मागोता हाची जन्म पावसी. तुकाराम महाराज म्हणतात, मागोती हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख दानसी, हे तो न घडे सायासी, कारे अंधवशी जाणून या. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, हा नरदेह आता मिळालेले आहे, भाग्य आहे, भाग्याने मिळालेला आहे. आता या संधीचं सोनं करा. पुन्हा हाच जन्म तुम्हाला मिळणार आहे काय? तर हा जन्म मिळणं अशक्य नाहीये. योगायोगाने भागवतामध्ये सांगितलं, पाप पुण्य समान समी, तै पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य जर आपलं समान झालं, मनुष्य देह आपल्याला कदाचित मिळेल. परंतु मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो? भोगिले सुख दुःख जाण्याची, हे तो न घडे सायासी. ऐकानी, हे अशक्य काय तर त्या ठिकाणी आहे. आपल्याला कळणं काय तर त्या ठिकाणी अशक्य आणि काय तर त्या ठिकाणी आहे. त्यातल्या त्यात कलियुगी नरदेह प्राप्त. या कलियुगामध्ये अति दुर्लभ भगवत भक्ती, धन्य धन्य सत्संगती, देव वांछिती मृत्यू लोका. या कलियुगामध्ये नरदेह मिळणं फार दुर्लभ आणि काय तर त्या ठिकाणी आहे. मिळाला तुम्हा मला नरदेह मिळाला नाही का? सगळ्याले मिळाला. मग सगळे जण देवाची भक्ती करतात का? नाही, सांगावं लागतं, चला चला, ऐकानी उठा, जागे व्हा, भजन करा. हे प्रत्येकाला रोज सांगावं लागतं. रावटीतून उठल्या उठल्या ऐकानी 2:30 वाजताच आपण रोज उठतो. ऐकानी, कोणी माग कोणी पुढं. आपण आलो वारीला. कशाला आलो? वारीला. आणि वारीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन करत करत सगळ्यांनी संग चालायचं असतं. पण असं होताना मात्र दिसून येत वारीच्या दिंडी बरोबर कोणी चालत नाही. महाराज मंडळी सुद्धा, माझी कविता व्हायरल झाली, चालली महाराजी पुढं, चालली महाराजीं त्या दिंडीत. नाही, लोक सांगे इथून आमच्यापासून सुरुवात आहे. लोकांना ज्ञान सांगत आम्हीच वागायचं नाही. आहे का नाही? आधी केले पाहिजे आणि मग सांगितले पाहिजे. याला फार मोठं महत्व आहे. आपण मी सोडून त्याच्यात प्रत्येक जण असं त्या ठिकाणी करतो. पण मला असं सांगायचं आहे, आता आपण वारीला आलो आहोत तर पावला पावली यज्ञ घडतो. आहे का नाही? पावला पावली यज्ञ त्या ठिकाणी घडतो. म्हणून वारी बरोबर चालत असताना सर्वांनी समवेत काकडा असेल, हरिपाठ असेल, ज्ञानोबाचं भजन चिंतन काय तर त्या ठिकाणी असेल, सर्वांनी आनंद घेत फुगडी वगैरे आणि वारी बरोबर त्या ठिकाणी चालायचा असतं. पण असं होताना दिसून येत नाही. महाराजांनी 3 चांगले नियम सांगितले त्या दिवशी. झेंडेकरी 5 झेंडेकरी पुढं, त्याच्या पाठीमाग भजनी मंडळ आणि त्याच्या पाठीमाग तसं तर इनेकरीच्या पाठीमाग महिला मंडळ आणि सगळ्यांनी भजन करीत चालायचं. तसं तर आपल्या दिंडीला म्हणजे या ज्ञानोबारायाच्या दिंडीच्या रथाच्या पुढे चालणाऱ्या दिंडीला
पापाचा कळपच म्हटलेला आहे का? पापाचे कळप आपण ऐकणी. मग आपण नेमकं वारी बरोबर येऊन ऐकणी काय साध्य करायचं, कशासाठी आपण या ठिकाणी वारीला आलो आहोत, हे उद्दिष्ट मात्र आपलं दूर काहीतरी त्या ठिकाणी राहून जातं. खरं तर आनंद लुटण्यासाठी, किंवा थोडक्यात मी सांगेल, ही वारी म्हणजे 1 वर्षाचं काय करणं, चार्जिंग करणं. जसं आपण मोबाईलची बॅटरी रोज चार्जिंग करतो, त्याच्यातलं चार्जिंग रोजच्या रोज खतम होतं. परंतु ही वर्षातील 1 वारी म्हणजे 1 वर्षाचं चार्जिंग आहे का नाही. आणि हे चार्जिंग करण्यासाठी खरं तर आपण वारीला काहीतरी त्या ठिकाणी आलो आहोत. का नरदेव त्या ठिकाणी दुर्लभ अशा प्रकारचा आहे. त्यातल्या कलियुगामध्ये नरदेव मिळणं दुर्लभ आणि काहीतरी त्या ठिकाणी आहे. आणि कलियुगामध्ये या समोर या आमच्या दिंडीतील गायनाचार्य हरिभक्तपरायण, ज्येष्ठ गायनाचार्य हरिभक्तपरायण बालाजी महाराज हिवाळकर आणि कनिष्ठ गायनाचार्य उपगायनाचार्य अगदी राम महाराज आढाव, आणि आमच्या दिंडीमध्ये ज्यांच्याकडे पखवाज सेवा आहे असे आमचे कार्तिक महाराज, आडनाव मला माहित नाही, कुंडकर, हे देखील या ठिकाणी या प्रवचन सेवेसाठी उपस्थित आणि काहीतरी त्या ठिकाणी आहे. आमचे कदम महाराज देखील या ठिकाणी अगदी अशा प्रकारचे उपस्थित आहे. असो, या कलियुगामध्ये हा जन्म मिळणं फार आणि कठीण अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. मिळाला तर भक्ती घडणं कठीण आहे का नाही. कलियुगी नरदेव प्राप्ती अति दुर्लभ भगवत भक्ती, भगवंताची भक्ती घडणं हे दुर्लभ आणि अशा प्रकारचं आहे. देव वांछिती मूर्ती लोका स्वर्गीचे अमर विच्छिताती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील अमर झालेले लोक या नरलोकामध्ये हा नरदेव मला प्राप्त व्हावा अशी इच्छा त्या ठिकाणी करतात. काय बरं या नरदेवामध्ये असं सुख, नरदेवात आल्यानंतर बघितलं तर सर्व दुःखच दुःख अशा प्रकारचं आहे. दुःख बांधवडी आहे, हा सुखाचा विचार नाही कोठे. या नरदेवामध्ये आल्यानंतर, संसारामध्ये आल्यानंतर सर्व दुःखच दुःख त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. आणि असं असताना जे अमर झाले, स्वर्गातील जे लोक अमर आणि अशा प्रकारचे आहेत, ते अमर लोक या युगामध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. का बरं? त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही. त्याच अभंगाच्या दुसऱ्याच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. अरे का, हा नरदेव तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळाला. करोड केशव कीर्तनात कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ऐकणे, कलियुगामध्ये या युगाचे अनेक दोष, संपूर्ण दोषच पाहायला आपल्याला सापडतील. सर्व वाईटच दोष आपल्याला पाहायला मिळतील. पण या युगामध्ये एक गुण मात्र चांगला आहे, तो म्हणजे नामा संकीर्तन. साधन बरेच होते. हा सुख सोहळा स्वर्गीने महाराजांनी सुंदर असं मला बसल्या प्रमाणे असं जर तुम्ही मदत केली ना, मी तुम्हाला काही 8 वाजेपर्यंत सोडित नाही. मी अगोदर म्हटलो तर हरिपाठ करून घेऊ आणि मग प्रवचन ठेवू, पण अण्णा महाराज नाही म्हणजे अगोदर प्रवचन. चला, प्रवचन म्हटलं की ते अर्धा पाऊण तासाचं असतं बरं का, तेवढंच घेणार मी काही जास्त. आणि तसं बोलायला लागलं तर लांबलं तर काही सांगता बी येत. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ऐकणे, या युगाचा एक चांगला अगदी अशा प्रकारचा गुण आहे, तो म्हणजे अगदी भगवंताचं नाम चिंतन करणे. भगवंताचं नाम चिंतन करणे याला फार मोठं महत्व आहे. जो या युगामध्ये जन्माला आल्यानंतर जास्तीत जास्त देवाचं नाम चिंतन करेल त्याचंच कल्याण होईल. या युगामध्ये यज्ञ वगैरे साधना केल्याने काही फळ प्राप्ती होणार नाहीये. या युगामध्ये फक्त योग यागविधी वेने नोये सिद्धी वायाची उपाधी लंब धर्म
मोठेपणा मिरवल्यासारखं त्या ठिकाणी बाई माझी गवळण व्हायरल झाली. काय झालं आदंबर वायाची उपाधी आहे त्या सगळ्या महाराज या सगळ्या उपाधी अशा प्रकारच्या आहे. या ठिकाणी अगोदरच मी बोलून गेलो आधी केलं पाहिजे बरं का मग सांगितलं पाहिजे. याला फार मोठं महत्व आहे. आपण अगोदर सांगतो करतो का नाही करतो त्याचं मात्र बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोलतो एक त्याचं पाहूनही मुख असं वर्णन त्या ठिकाणी अशा प्रकारचं आलेलं आहे. म्हणून आपण आचरणाला विशेष महत्व आहे. तर मला सांगायचं थोडक्यात या ठिकाणी असं आहे आता उर्वरित राहिलेले 8 दिवस 8च राहिले ना आता अजून 2-4 मुक्कामामध्ये तर आपण आता पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करणार आहोत. आहे तेवढे दिवस तरी आपल्या सर्व मंडळीला माझी विनंती बतावू विनंती सर्व मंडळीने पुढकत आतने पण भजन करीत जा. पुढकत आतने भजन करीत जा. जिथं काय खायला मिळतं ते खा नाही बारीला लागू नका असं माझं काही मत नाहीये. म्हणून गात जागा काय खात जागा गात जागा प्रेम मागा ऐकाने भगवंताचं नाम चिंतन करत करत मागे असा पुढे असा बघा काय होतं जर आपण दिंडीतून बाहेर गेलो आपल्याला माहित नसलं मग काय होतं. आमच्या महाराजांना विचारा महाराजाची गवळण हारली महाराजांना खाल्लंच नाही असते. जर महाराजाची गवळण सापडली नसते ना हरिपाठ नाही परवचन नाही पण योगायोग सापडले आणि बिचारी घाबरून गेली. आता महाराज काय बोलताय इतकी घाबरली ती मावली ना बी काही खात नाही. पण त्यांना सांगितलं तसं काही होत असतं आहे का नाही. कारण यावर्षी मला असं वाटतं वारीमध्ये संख्या जास्त आहे इतकी ट्रॅफिक आहे. आणि आज आपण असं सांगितलं की या ठिकाणी आपल्यापासून सर्व दिंड्या पुढे गेल्या. आज आपण सर्वात मागे आहोत आहे की नाही असंच आहे ना. आज आपण सर्वात मागे आहोत. आपल्यापेक्षा आता सर्वजण पुढे आणि आपण रोज पुढे राहत असतो 4 किलोमीटर. आज आपण 4 किलोमीटर सर्वांच्या मागे काय तर त्या ठिकाणी आहोत. म्हणून अगदी थोडक्यात मला सांगायचं आहे आपण आता उर्वरित राहिलेले 4 मुक्काम तरी आपण दिंडी बरोबर चालून सर्वांना भजन फुगडी ऐकणे काय असेल याचा आनंद घेत आणि काय तर त्या ठिकाणी चालावं. तसं देवदर्शन देत नाही बरं का. तसं देवदर्शन देत नाही. आपण कशासाठी आलो ते जर काम आपण केलं नाही. संत सेना महाराजाचा दृष्टांत आहे. सेना महाराज कट्टर वारकरी होते नेमाचे वारकरी होते. पण एक वेळेस ते आले आणि आल्यानंतर त्यांनी तो दगड बघितला ऐकणी त्याला वाटला तो दगड घेतला आणि ते वारीहून परत गेले. पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेले सेना महाराज तुम्ही यावर्षी वारीला आले नाहीये. ते म्हणे आलो नाही म्हणे सेना महाराज तुम्ही वारीला आले नाही म्हणे जेव्हा मी आलो होतो सेना महाराज तुम्ही वारीला नव्हते आले. मग कशाला आले होते दगड न्यायला आले होते ऐकणी दगड न्यायला आले होते. तुमची वारी चुकली. सेना महाराजांनी दुसऱ्या वारीला आले तो दगड टाकून दिला. भगवंताचे कट्टर भक्त आणि वारीहून परत गेल्यानंतर पुन्हा पांडुरंग स्वप्नात गेले. सेना महाराज तुम्ही वारीला आले म्हणजे देवा आलो होतो नाही म्हणे दगड टाकण्यासाठी आले होते. आणि आम्ही तर मी आता पाहिलंय म्हणजे दिसतं चालवत नाही. मी चालत असताना माझं म्हणजे बारकवलं डिडक्शन असतं. आम्ही चालत असताना गजरा फुलं नाही काठवत आता अजून नाही. पंढरपूरला गेल्यानंतर कोणी घोंगडी कोणी काय ऐकणी आपण मग वारीला आलो का मग जत्रेला आलो. कशाला आलो जर आपल्याकडून पावली देवाचं नामचिंतन घडत नसेल तर आपण वारीला आलेलो नाहीये. खात जागा याच्यासाठी आलेलो आहोत. महाराजांनी सुंदर दृष्टांत सांगितलं त्या ठिकाणी कीर्तनातून. पुढे अशी रांग लागली आणि पुढे 5-50 माणसं आणि त्याच्या पाठीमागे 10-20 महिला मंडळी. रांग पुढं चालली
आणि पुढे गेल्यानंतर बघितलं तर रांग कशाची होती? तू होती का रांगीला? नाविवा फ्री मध्ये हजेमत करत होते, त्याची रांग होती, आहे का नाही? आपण कुठली रांग असली तर सोडत नाही, सोडू नका, परंतु नाम चिंतन करत करत काय तर त्या ठिकाणी चला, कारण हा नरदेव मिळणं फार दुर्लभ आहे. या जगामध्ये सर्व काही पुन्हा 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 त्या ठिकाणी मिळेल, परंतु हा नरदेह पुन्हा मिळणं अशक्य काय तर त्या ठिकाणी आहे. एका सुभाषितकाराने वर्णन आणि काय तर त्या ठिकाणी केलेलं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. पुनर्मित्र, आपल्या जे काही जीवलग मित्र असतील ते जीवलग मित्र आपल्यापासून कदाचित दुरावलेले असतील तर आपल्याला दुसरे मित्र त्या ठिकाणी प्राप्त होतील. पुनर्वित्त, वित्त म्हणजे धन, आपण कमवलेलं धन काही कारणास्तव आपल्यापासून गेलं, दुरावलं, ऐकणे, कदाचित पुन्हा आपल्याला ते धन त्या ठिकाणी प्राप्त आणि काहीतर त्या ठिकाणी होईल. पुनर्भार्या, भार्या म्हणजे पत्नी. आता तसं अवघड आहे, ऐकणे, आता तसं फार अवघड समस्या झालेली आहे. पत्नी मिळणं फार दुर्लभ त्या ठिकाणी झालेली आहे. पण कदाचित एखाद्याची गेली तर दुसरी मिळू शकते, असं सुभाषितकार त्या ठिकाणी सांगतात. पण हा नरदेह गेला, हा नरदेह गेला की पुन्हा त्या ठिकाणी ऐकणी काय 84 लक्ष योनीतून फिरून आल्याशिवाय प्राप्त होणं अशक्य आणि काय तर त्या ठिकाणी आहे. म्हणून आता आपल्याला चालून संधी आलेली आहे. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगतात, आता आपण आळस न करता, आळस न करता, हे सांगायला मला जरा लाज वाटते बर का, मीच आळशी ना, ऐकाने खोटं बोललो तर माझी सहकारी इथं आहेच, म्हणजे खोटं बोलतो, सांगतो एक बोलतो एक, मला चालायचं जीवावर इथं आळस, ऐकाने सांगायचं. पण आता इथं योगायोगा सांगावं लागतं म्हणून सांगतो बरं का. पण खरं बी माणसाला बोलता आलं पाहिजे. चला, आळस न करता आपण परमार्थ केला पाहिजे बरं का. आळस न करता आपल्याला बोलावं लागतं बरं का, चला चला म्हणून आपल्याला सत्य करावं लागते, दिंड्या काढावं लागतात, ऐकणी सगळं आमंत्रण देऊन देऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी जात नाहीये. म्हणून आळस करत जात जाऊ नये, कारण आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. आळसासारखा दुसरा शत्रू या ठिकाणी अशा प्रकारचा नाहीये. सुभाषितकार त्या ठिकाणी सांगतात, आलस्याई मनुष्याना शरीरस्थ महारूपो नाही उद्यम्य संबंधो कर्त्वाय नाव सिद्धंती. आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे आणि उद्योग हा माणसाचा फार मोठा मित्र आणि काहीतरी त्या ठिकाणी आहे. किंवा आपण बोलताना देखील अशा प्रकारचं बोलतो, उद्योगम पुरुष लक्षण ऐकणी, जो पुरुष ऐकणी सतत काहीतरी त्याचा उत्तम पुरुषाचं लक्षण आणि काहीतरी त्या ठिकाणी आहे. म्हणून नर द्याला तुम्ही आम्ही आलो आहोत, तर आळस न करता आपण त्या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. का केला पाहिजे? श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही, मागोता हाची जन्म पावस ऐकणे, किंवा पुन्हा हा नरदेव आपल्याला मिळणं दुर्लभ आणि काय तर त्या ठिकाणी आहे. ओळखी नाही तरी जाल हो रागा, तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे हा जन्म पुन्हा 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 आपल्याला काय तर त्या ठिकाणी मिळणार नाहीये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला विनंती त्या ठिकाणी करता आहात, तुम्ही ये साठी आले आहात, ये साठी म्हणजे या नरदेव रूपी साथीने आले आहात, तर तुम्ही काय करा, भगवंताचं भजन करा, त्या भगवंताला आपलंस करून काय तर त्या ठिकाणी घ्या. असं ज्ञानेश्वर महाराज सांगत असताना
एक जण त्या ठिकाणून उठला आणि म्हणू लागला, महाराज अजून कुठं आमचं भजन पूजन करण्याचं वय झालं, अजून ऐका नाही, अजून आमची नोकरी आहे, आमचा अजून अनेक उद्योग काहीतरी त्या ठिकाणी आहे, मग आम्ही नंतर म्हणजे म्हातारपणामध्ये किंवा रिटायर झाल्यानंतर त्या भगवंताचं भजन त्या ठिकाणी करू असं त्या ठिकाणी म्हणू लागले. पण श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं म्हणणं योग्य नाही. यावत ऐकले जोपर्यंत हे शरीर चांगला अशा प्रकारचं आहे, शक्ती चांगली अशा प्रकारची आहे, सत्ता आहे, तोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करून प्रत्येकाने कल्याण करून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. श्री संत तुकाराम महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं तर जव हे सकळ सिद्ध आहे, माझ्याकडे बघा म्हणजे लक्षात येईल, हे म्हणजे हातपाय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाय तो तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्र जाय भूलू नको. जोपर्यंत हे हातपाय चांगले आहे, हातापायामध्ये शक्ती आहे, अगदी नीट बोलता येतं, नाहीतर मग नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, राम म्हणायचं तर मरा म्हणतो, लांब म्हणतो, ऐका नाही, आणि मग हातपाय थकते, आणि हातपाय थकल्यानंतर आणि मग पंढरपूरच्या वारीला जावं वाटतं, जमत नाही, जमत, ऐका नाही. म्हणून मी नेहमी विनोदाने सांगत असतो, हे शरीर चांगलं आहे, सत्ता आपल्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. शरीर थकलं, हातपाय चालना आणि सत्ता सोनाच्या हातात गेली. कोणाच्या हातात? सोनाच्या हातात गेली सत्ता चांगली का लेकाच्या हातात? तुम्हाला नाही आलो तुम्हाला नाही जास्त. चला, कोणाच्या हातात गेली पाहिजे सत्ता? आता तर तो जाऊ दे, पुढचा चला, ऐकणी, जोपर्यंत सत्ता आपल्या हातात आहे तोपर्यंत भगवंताची भक्ती करून प्रत्येकाने आपण आपलं कल्याण करून आणि काहीतरी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, बर का? का तर हा नरदेव कसा आहे? क्षणभंगूर आहे. याचा काही भरोसा आहे का? याचा अजिबात भरोसा आणि काहीतरी त्या ठिकाणी नाहीये. कबीरदाजी एका ठिकाणी वर्णन करतात, क्या जीवन की बकरिया, क्या जीवन की बकरिया, हाथों में लिया नहीं तेरा घास, हातात घेतलेला घास तोंडात जाईल की हे सांगता येत नाहीये. म्हणून हा नरदेव कसा आहे? त्या पाण्यावरील बुडबुडा अशाश्वत असतो, तसा हा नरदेव त्या ठिकाणी अशाश्वत अशा प्रकारचा आहे. कधी जाईल हे काही सांगता येत नाही. आता तरी मी तर बोलू लागलो पोपटाप्रमाणे, हे काही आता तर बोलतो मी पोपटासारखा असे कड कड कड, परंतु उद्या मी तुमच्यामध्ये बोलायला असेल की नाही हे काही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, कैन चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार स्वर आहे वळसा गा. माऊली त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आणि त्या ठिकाणी सांगतात, बाबा रे तुम्ही या साथीला आले आहात, या साथीला म्हणजे नरदेव रूपी साथीला आला आहात, तर तुम्ही काय तर भगवंताची भक्ती करून आपण आपलं कल्याण करून घ्या. का तर तेथे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून किंवा सारंगा वाचून, देवा सद्गुरू वाचून या ठिकाणी आपल्याला कोणी सोडू शकत नाहीये. आणि कोणी आपलं देखील काय तर त्या ठिकाणी नाहीये, कोणी आपलं देखील त्या ठिकाणी नाहीये. असं ज्ञानेश्वर महाराज म्हटलं असता, एक जण त्या ठिकाणी उठला आणि महाराजाला म्हणू लागला, महाराज असं कसं तुम्ही बोलता? माझ्या कुटुंबाचं
माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझं कुटुंब माझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करतात. मी 10 मिनिटं जर घरी गेलो नाही ना, 10 मिनिटं जर घरी गेलो नाही तर 10-5 मोटार गाड्या मला पायाला सुटतील. अगदी अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी तो सांगू लागला असता. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हे कसे आहेत हे तुला सांगायचं का, तुला जाणून घ्यायचं का, हे कसे जोवरी चढ का तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची आगाधा, इंद्रिय मावळली म्हणती आला बागून आजा, कैसाही परित झाला तो की देह नोहे तुझा. जोपर्यंत आपली वेळ चांगली आहे, आपल्या हातात साध्य आहे, तोपर्यंत घरात आपल्याला सर्व दादा 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 ऐकणे दादा शिवाय तोपर्यंत पान काय तर त्या ठिकाणी हालत नाहीये. आणि दादाचे ज्या वेळेस पाय हातपाय थकल्या जाते त्यावेळेस मात्र दादाला कोणी विचारत नाहीये, आता तुम्हाला काही कळत नाहीये ऐकणे. मग आता विनोद सोडून द्या, आपल्याला जास्त विनोदाकडे जायचं नाहीये. आणि मग दादाला कळतं कधी, हे मला काही कळत नाहीये. बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाहीये, हातपाय थकल्यावर मुलं म्हणते तुम्हाला काही कळत नाही ऐकणे. अगदी अशा प्रकारची आपली वेळ चांगली आहे तोपर्यंत अगदी त्या ठिकाणी आपल्या सर्व कामाला येतात. आणि मग आपली वेळ संपलेली संपले मग कोणी त्या ठिकाणी आपल्याला विचारित नाहीये. ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात, बाबा हे जण कसे आहे, जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीच्या वेळेला कोणी त्या ठिकाणी उपयोगाला येत नाही. मित्र केला महाबळी, प्रत्यक्ष बलवान असा आपला मित्र जरी असला, अंतकाळीच्या वेळेला आपल्या कामाला येत नाही. शेजीची कामी न राहिली कोणी काय तर त्या ठिकाणी आपल्याला उपयोगाला काय तर त्या ठिकाणी येत नाहीये. आणि म्हणून आता तुम्हाला नृत्य या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर तुम्ही भगवंताचं अगदी भजन करून अगदी त्या ठिकाणी आपलं कल्याण करून त्या ठिकाणी अशा प्रकारचं जावं. आणि ते कशाने प्राप्त होईल बघा. दानाचं महत्व सांगत असताना मी नेहमी दानाचं महत्व सांगत असताना सांगत असतो, नर देहात आलेल्या जीवाने दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत बरं का. त्यात मी एकच दान आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आणि ते सर्वात श्रेष्ठ असं दान अशा प्रकारचं आहे. ते दान म्हणजे समय दान. समय म्हणजे वेळ दान आपल्या प्रत्येकाला देता आलं पाहिजे. म्हणजे वर्षातून 18 दिवस 20 दिवस वारीसाठी आपल्याला देता आले सांगण्यापुरतं आहे का नाही, देता आले पाहिजे. कारण मी बरेच दिवसापासून आमचे राम महाराज आमचे बाराजी महाराज जवळजवळ 5 वर्ष झाली महाराज चाला ना बरं का. पण आमचं काही कारणास्तव येणं झालेलं नाही. परंतु या वर्षी मात्र त्यांनी असं पकडलं आम्हाला, वारीतच घेऊन आली. चला आता रस्त्यानं म्हणते या शेजारकीनं केलं ग बघा, ते बी नाही पाय सांगते आम्हाला कसं कसे हाल होते. म्हणून आम्ही आमच्या दोघांनाच म्हणतो या शेजारीने केले म्हणजे या शेजारीने केलं आहे का नाही. चला माणसाला वेळ दान करता आला पाहिजे बरं का. दिवसाचे 24 तास होतात. किती तास होतात? 24. रात्रीचे दिवसाचे 12 आणि 12 24 तासापैकी 23 तास संसारासाठी. त्याच्यासाठी 23 तास जोमाने संसार करायचा आणि उरलेला 1 तास इमाने इतबारे देवाच्या कामासाठी दान करायचा. सर्व दान केल्याचं पुण्य बरं का. देवाचं भजन करायचं. आता भजन म्हटल्यानंतर बरं का महाराज बरेच लोकांच्या मनात शंका आहे, आम्हाला कुठं भजन म्हणता येतं, आम्हाला कुठं टाळ घेऊन उत्तम असं महाराजासारखं गाता येतं. भजनाचं याला गायन पद्धतीचं भजन म्हटलेलं आहे. पण भजनाचा खरा अर्थ आहे डोळ्याने चांगलं पाहावं, कानाने चांगलं ऐकावं, ऐकणे हाताने दुसऱ्याचा बांध करावा. बरोबर महाराज. दुसऱ्याचा ऐकणे हाताने टाळी आणि मुखाने राम हे नामसंकीर्तन हे भजन
सगळ्याला करता येतं, म्हणून ते अगदी काय तर त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण या ठिकाणी हे जण कसं आहे, दिल्या घेतल्याचं काही दिलं तर काय तर त्या ठिकाणी देतात बघा. एक दृष्टांत आठवला म्हणून आणि काहीतरी या ठिकाणी सांगतो. दृष्टांत तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे. दोघे बळी बंधू, दोघेही श्रीमंत होते, गडगंज श्रीमंती त्यांची होती. आणि मग आधी पुढे बहीणही श्रीमंत घरी त्या ठिकाणी देण्यात आली. तिचंही वैभव फार मोठं आणि काहीतरी त्या ठिकाणी होतं. पण झालं काय, कर्म धर्म संयोगानं जो श्रीमंत भाऊ होता, खा प्या आयुष करा, हे का नाही, खायचं प्यायचं आयुष करायचं, कमवायचं काही नाही. 100 एकर शेतीचा मालक, आयुष करा आहे का नाही. आणि मग खा प्या आयुष करा, याच्यात त्याचं जीवन चाललं. एक एकर विकून तो दरवर्षी उदरनिर्वाह करू लागला. अगदी अशा प्रकारचं. आणि मग असं जर वागत असेल तर ती संपत्ती काही जास्त काळ टिकत नसते. आणि त्या ज्ञान त्याच्याकडे असलेली सर्व संपत्ती आता संपलेली आहे. आता त्याला काम करायची वारी आली, आहे का नाही. आणि तो गडगंज श्रीमंत असल्या कारणाने त्याला कोणी कामाला देखील लावत नाही. त्याची पत असते, त्याला कसं काम सांगावं असं लोकांना त्या ठिकाणी वाटत असतं. म्हणून आता त्याच्या उपासमारीची वेळ आली. पोटासाठी त्याला आता दुसऱ्याकडे जे लोक त्यांच्याकडे कामाला होते त्यांच्याकडेच आता याला काम करण्याची बारी. आणि काय तर त्या ठिकाणी अशा प्रकारची आलेली आहे. आता तर सारखं रेशनचं दुकान नसताना सुद्धा, आहे का नाही, त्याला खायला प्यायला उपासमारीची वेळ आली. आणि तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सल्ला दिला बघा. फार हुशार असतात या मंडळीवर का महाराज, आहे का नाही, फार हुशार असतात या मंडळी. त्यांनी सल्ला दिला, आता या गावामध्ये सब पैसे के भाई, काय म्हणे, आहे का नाही, सब पैसे के भाई. इथं मान बनला आहे सगळ्या श्रीमंतीला अशा प्रकारचा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग त्याला अक्कल का नसतात, त्याला शेठ म्हटलं जात, आहे का नाही. पैसा परसू परशुराम असं त्याचं अशा प्रकारची ती नावं ही शेषण आहेत. आणि मग तो शेठ अशा प्रकारचा होत असतो. त्याची संपत्ती गेली. आपल्याला आता या गावामध्ये कोणी कामाला सुद्धा लावणार नाही. आपला उदरनिर्वाह या ठिकाणी होणार नाहीये. म्हणून आपण काय करूया, तर पत्नीने सल्ला दिला, आपण आता आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं काही संसाराच्या वस्तू बरोबर घेऊन दूर आणि काहीतरी त्या ठिकाणी जाऊ. आणि दूर गेल्यानंतर पुन्हा काहीतरी आपण त्या ठिकाणी कामधंदा करू आणि आपला उदरनिर्वाह आणि काहीतरी त्या ठिकाणी करू असा निर्णय घेतला. आणि निर्णय घेऊन संसाराचं गांठोडं बांधून दोघे पती पत्नी आता दूर कुठेतरी जावं म्हणून निघालेले आहे. आणि जात असताना आपल्या बहिणीचं गाव रस्त्यावर आहे म्हणून पत्नी म्हणू लागली, अहो आपण आता योगायोगाने जात आहोत, तुमच्या बहिणीचं गाव रस्त्यात आहे, तर आपण तुमच्या बहिणीकडं मुक्काम करू आणि पुढे जाऊ. त्यावेळेस भाऊ नकार देऊ लागलेला आहे. आपण आता त्या ठिकाणी गेलो ना, आपल्याला बहीण ओळखणार नाहीये. पत्नी म्हणते असं कुठं होतं का, आहे का नाही, आपण गेलो पाहिजे. पत्नीचा हट्ट, आहे का नाही. आणि म्हणून दोघेही जण आता त्यांनी ठरवलं बहिणीच्या घरी जायला. पण बहीण मात्र श्रीमंत होते. आणि त्या श्रीमंत बहिणीने हळदी कुंकवासाठी पुष्कळ महिला मंडळी बोलवल्या होत्या. आणि मग तिने दुरूनच आपली बहीण, आपला भाऊ, आपली भावजाई येताना तिने बघितलं, माडीवरूनच बघितलं. आणि त्या ठिकाणी नोकराला सांगितलं, ते जे दोन येतात ना त्यांना मागच्या दरवाजाना राजवाड्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये घेऊन काय तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे या नोकर धावत गेले. बहिणीला, भावाला आणि भावजाईला मागच्या दरवाजानं अगदी काय तर त्या ठिकाणी त्या आणून अशा प्रकारचं ठेवलं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपला. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या भावाची गरिबी आलेली बघून त्या बहिणीनं त्या भावाकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं. त्याला लागेल असं
उरलेलं भात काय शिळा भात चटणी भाकरी काय असेल पती पत्नीला त्या ठिकाणी अशा प्रकारचं दिलं. रात्रभर ते दोघे जण काय तर त्या ठिकाणी राहिले. आणि तो म्हणू लागला पत्नीला, मी म्हणत होतो की आपल्याला ओळखणार नाहीये म्हणून, आता घे अनुभव. रात्रभर कसे बसे थांबले, जसं आपण रोज 2:30 वाजता 3 वाजता उठतो तसे उठले, जसे वळकट्या गुंडळतो तसे वळकट्या गुंडळल्या आणि निघून आणि अशा प्रकारचे गेले. दूर गेल्यानंतर बुद्धिमान होता, एकाने श्रीमंत होता, बुद्धिमान होता, कमवण्याची अक्कल असल्या कारणाने त्यांनी छोटा मोठा धंदा करायला सुरुवात त्या ठिकाणी अशा प्रकारची केली आणि मग त्या धंद्यामध्ये त्याला यश त्या ठिकाणी प्राप्त झालं. इतकं यश प्राप्त झालं, इतकं यश प्राप्त झालं, पूर्ववत परिस्थिती त्याची निर्माण झाली. पूर्ववत परिस्थिती त्याची निर्माण आणि काय तर त्या ठिकाणी झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक वही निर्माण केली, भाग्याचे निवर्षे होते माचेनी मिशे, संपत्ती जात आपायचे घर रिगी. घर रिगी ज्याप्रमाणे एखाद्याचं बळजबरीने घर रिगत असते त्याप्रमाणे भाग्य उचंबळून आधारे आलो ऐकणी संपत्ती त्याचा पाठलाग करत असते, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा नसतो. त्याने त्याची पुष्कळ संपत्ती त्याने कमावली. पुष्कळ संपत्ती कमावल्यानंतर आता त्याने पत्नीला पुष्कळ दागिने केले, त्याने पुष्कळ दागिने त्या ठिकाणी अशा प्रकारचे केले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, आता पुन्हा आपण आपल्या गावाला परत गेलं पाहिजे. आणि असा निर्णय घेतल्यानंतर केलेले सर्व दागिने, 10 बोटामध्ये 10 अंगठ्या ऐकणे, पत्नीच्या अंगावर संपूर्ण दागिने आणि काय तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे परिधान केले. गावाकडे जाण्यासाठी निघालेले असता बहिणीचं गाव रस्त्यावर होतं आणि भाऊ म्हणू लागला, आता जाऊया आपण माझ्या बहिणीच्या घरी, आता जाऊया बहिणीच्या घरी. भाऊजाई म्हणू लागले, मागचा अनुभव विसरलात का? ते म्हणे आता तसं होणार नाहीये, आता तसं होणार नाही, आता बघ काय होतं तर. आणि मग आता भाऊ आणि भाऊजाई अगदी बहिणीकडे जात असताना बहिणीने दुरूनच त्यांचा तो पिवळेपणा, कशाचा? तो सोन्याचा पिवळेपणा त्या ठिकाणी बघितला आणि तो पिवळेपणा बघून बहीण धावतच आली ऐकणी. जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा. 2-4 दिवाळीला बोलू नका बर का मावल्यांनो, 2-4 दिवाळीला बोलू नका आणि एक जाणून बुजून पाठवा काय चाललं तुझ्या दादाचं सांगायला विचारायला, जाणून बुजून पाठवा. आणि मग जो विचारायला जातो ना काय चाललं तुमच्या दादाचं, म्हणजे मला काय जाणाचं दादा, मला दिवाळीला नेत नाही, मला दिवाळीला नेत नाही, तर बहीण भावाला देखील मान देत नाहीये. त्याप्रमाणे अगदी त्या ठिकाणी आता तसं होणार नाहीये. बघा काय तर त्या ठिकाणी पिवळेपणा बघून धावतच त्या ठिकाणी बहिणारी दादा दादा, वहिनी वहिनी, अगदी अशा प्रकारचं घरात अशा प्रकारचं नेलं, स्नान वगैरे झालं आणि पंचपक्वान्नाचा भेद एकाने 5 पक्वान्नाचा भेद त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठेवला. पात्र वाढून दिले. जेवायला बसल्यानंतर भावाने एक पदार्थ घ्यावा, एका अंगठीला लावा, दुसरा पदार्थ घ्यावा, दुसऱ्या अंगठीला लावा, तिसरा पदार्थ, जेवढे पदार्थ केले होते तेवढ्या पदार्थाला भावजाने देखील तेच करावं. बहिणीने बघितलं आणि बघितल्यानंतर बहीण म्हणू लागले, दादा तुम्हाला मी जेवण्यासाठी वाढवलं. कशासाठी? जेवण्यासाठी वाढवलं. तुम्ही काय करताय ताई? हा जो आहे ना प्रसाद हे ना याचा आहे, त्याला पहिला मान देतो. हा तू जो आग्रह करते ना, हा जो स्वयंपाक तो केला ना, हा या धनाचा पिवळेपणा बघून केलेला आहे. पूर्वीचा अनुभव आम्ही काहीतरी त्या ठिकाणी अशा प्रकारचं विसरलेलो नाहीये. आणि म्हणून अगदी अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जेवण केलं आणि परत आपल्या घरी अशा प्रकारचे येऊन त्या ठिकाणी थांबले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यावरून आपल्याला असं दिसून येतं की या जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये, कोणी कोणाला मान सुद्धा अशा प्रकारचा त्या ठिकाणी देत नाहीये. आणि तेच महाराज या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, कवनाचे गणगोर कवनाचे मायबाप मृगजळ व्रत जाईल रया. या ठिकाणी
हे कोणीही अशा प्रकारचं आपले नाहीये असं त्या ठिकाणी महाराज आणि अशा प्रकारचं सांगतात. एकदा काय झालं बघा, एका गावामध्ये एक महात्मा अगदी अशा प्रकारचे आले. अगदी आपल्या समोर बसलेले बाबा आहेत. अशा विश्वामध्ये सुंदर ज्ञानी ब्रह्मवेत्ता आणि त्यांनी असं मंदिरात बसून प्रवचनाला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. माऊलीचा हाच अभंग त्यांनी निरूपणासाठी घेतलेला आहे. कौन आणि त्या ठिकाणी महात्माजी सांगू लागलेले आहे, कौनाचे गणगोत कौनाचे मायबाप मर्ग जर जायला राया, हे कोणी आपले नाहीये, हे कोणी आपल्या उपयोगालाही त्या ठिकाणी अशा प्रकारचं येणार नाहीये. अशा प्रकारचं सांगत असताना एक कधी कथेला न जाणारा, कीर्तनाला न जाणारा, मित्राच्या संगतीनं एक माणूस आणि कथा कीर्तनाला त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द ऐकले. तो म्हणू लागला, महात्माजी तुम्ही जे बोलतायत ना जरा विचारपूर्वक बोललं पाहिजे, कारण मी जर 10 मिनिटं घरी गेलो नाहीये तर 5-6 मोटर गाड्या मला त्या ठिकाणी पाहायला सुटतील. त्यावेळेस महात्माजी सांगू लागले, बाबा तू जे म्हणतोय ना ते खरं आहे, पण असेच लोक मला जास्त आवडतात की तुझे कुठपर्यंत आहे याचा जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर तुला काही दिवस माझ्या बरोबर आणि काहीतर त्या ठिकाणी राहावं लागल. महात्माजी ठीक आहे, किती दिवस? कमीत कमी महिनाभर, किमान वारीपर्यंत आहे का नाही, किमान 1 महिनाभर तुला माझ्या बरोबर आणि काहीतर त्या ठिकाणी राहावं. ठीक आहे महात्माजी, मी तुमच्या बरोबर 1 महिना थांबायला तयार आहे. काय करावं लागल? महात्माजी सांगू लागलेले आहे, मी तुला एक प्राणायाम नावाची विद्या शिकवतो. प्राणायाम नावाची, त्याला योग साधनेमध्ये फार मोठं महत्व आहे. प्राणावर विजय मिळवणे त्याला प्राणायाम म्हणतात किंवा त्याला हठयोग म्हणतात. हठयोग ऐकणे नवनाथ ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेले. मच्छिंद्रनाथाने आपल्या देहातून निघून धर्मराजाच्या देहामध्ये 12 वर्षे थांबले होते. 12 वर्षे हा योग आम्हालाही साध्य करता येतो, पण आपण न केलेला बरं का. ती प्राणायाम नावाची विद्या आहे, ती काही साधी अशा प्रकारची विद्या नाहीये. प्राणायाम म्हणजे प्राणावर विजय मिळवणं बरं का. अगदी तो कसा करायचा, त्याला अगदी सावधानते बसून पद्मासन घालून सावधानते बसून श्वास आत घेऊन दीर्घ ओंकाराचा उच्चार करणे. दीर्घ स्वरामध्ये ओंकार या शब्दाचा उच्चार करणे. हळू आपल्याला प्राणावर विजय त्या ठिकाणी अशा प्रकारचा मिळवता येतो. तो प्राणायाम मी आणि तुला काय तर त्या ठिकाणी सांगतो, आणि तो प्राणायाम तुला करता आला म्हणजे मी तुझ्या अनुभवाला कोण तुझं आणि काय तर त्या ठिकाणी आहे आणून देतो. बंद करायचं. थोडा वेळ 10 मिनिटं बोलू नका बघ. माझा बोललं ना मग माझं एकशे बोल, मला पुढचं लक्ष द्या. लिंक तुटते असं वाटतं आपलं काहीतरी चुकतंय. तसं आपलं 1 तास झालाय, तसं 1 तास झालाय आपला साडे, पण आपलं ऐक अजून 10 मिनिटं 5 मिनिटं 5च मिनिटं चल 5 मिनिटं. काय सांगत होतो? बरोबर. प्राणायाम ऐकणे. प्राणायाम असा आहे, तो व्यक्ती प्राणायाम साध्य केल्यानंतर पडतो म्हणजे मेल्यागत पडतो, मरत नाहीये. मेल्यागत पडतो, मरत नाहीये, पण त्याला आजूबाजूला काय चाललं हे सर्व काही त्या ठिकाणी कळत असतं. असा तो प्राणायाम आहे. तो प्राणायाम त्याने साध्य केला आणि त्याला सांगितलं, आता तू घरी जा आणि घरी जाऊन अगदी प्राणायाम साध्य कर आणि मग मी त्या ठिकाणी येतो आणि तुझे कोण आहे सर्वजण तुझ्या अनुभवाला आणि काय तर त्या ठिकाणी आणून देतो. तो म्हणे ठीक आहे. त्याला प्राणायाम शिकला तो आणि आता त्याने घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तो महात्माजीला म्हणू लागला, महात्माजी मी घरी जाईन, प्राणायाम साध्य करील, मला प्राणायाम येतो पण सावध व्हायचं मला माहित नाही आहे का नाही. मी मेलो म्हणून टाकतील मला जाळून नाही काय. आणि म्हणून महात्माजीने सांगितलं तसं नाहीये. अगदी तारीख वेळ ठरल्याप्रमाणे
मी त्या ठिकाणी येतो आणि तुला सावध त्या ठिकाणी अशा प्रकारचा करतो. हा घरी गेला. लवकर सांगायचं म्हणजे याने प्राणायाम साध्य केला, थारल्या तिथीला आणि हा पडला. श्रीमंताचा एकुलता एक मुलगा पडला. किती वेळ लागते वार्ता पसरायला? इंटरनेटचा जमाना आहे. 10 मिनिटांमध्ये जिकडे तिकडे वार्ता पसरली. सर्व पाहुणे रावले जमा आणि काहीतरी त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी प्रवचनाला कीर्तनाला सुरुवात झाली. बरोबर ना? कुठं त्या ठिकाणी मुलगा मेला त्या ठिकाणी कीर्तन होत रडायला सुरुवात झाली. जमाले लोक जमाले. हा, आणि मग जमाल्यानंतर कीर्तन होतं, प्रवचन होतं का काय होतं तिथं? रडायला सुरुवात केली. लोक दुःख व्यक्त हा, सगळेजण रडू लागले. मोठमोठ्याने आक्रोश करू राहिला आहे का नाही? सगळेजण रडू लागले आणि मग प्रत्येक अगदी अशा प्रकारचा आक्रोश. त्या ठिकाणी भजन पूजन काही नसतं, कीर्तन नसतं आहे का नाही? आणि मग महात्माजी तिकडे निघाले. हातात इना आहे, चिपळे आहे, भजन करत निघाले आणि एवढे मोठे लोक जमले म्हणून महात्माजी जाणून बुजून त्यांना विचारले काय झालं इथं. तेवढे बाबा एवढे लोक जमले, रडू लागले म्हणजे समजून घ्यायचं कोणीतरी आहे का नाही? महात्माजी मंदिर तिकडे, जा तिकडे, तुमचं काम तिकडे. इथे काही काम नाही. कोणी महात्माजीला तिकडे जाऊ देखील अगदी अशा प्रकारचं देत नाहीये. शेवटी महात्माजी वाट काढत जातात. तोपर्यंत त्याला पाणी ठेवलेलं असतं. कशासाठी? आंघोळ करण्यासाठी पूर्ण तयारी झालेली असते. महात्माजी येताना दिसत नाही तोपर्यंत तो सर्व घाबरलेला असतो. आता काही आपलं खरं नाहीये आहे का नाही? आणि मग शेवटी अगदी अशा प्रकारचे महात्माजी त्या ठिकाणी जातात आणि महात्माजी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या जीवात जीव येतो, त्याला आनंद होतो आणि मग आपण मरत नाही त्याला खात्री वाटते. महात्माजी सर्वांचे अभंग ऐकून घेतो. कोणता अभंग त्या ठिकाणी गातो, कोणत्या पट्टीमध्ये गातो बरं का, कोणत्या तालात गातो, मारू गेले का आहे का नाही? कोणत्या तालात गातो, कोणता राग आढळतो, हे सर्व अभंग महात्माजी ऐकून घेतो आणि महात्माजी म्हणतो गड्यांनो तुम्ही सर्वजण रडूच राहिले म्हणे मग आणि याला जिवंत करण्यासाठी काही करा. लोक म्हणू लागली येड दिसतं बरं का. अशाला येडच म्हणतात लोक. कारण मेलेलं माणूस जिवंत करता येत आणि ते काही मेलं नव्हतं. ते का मेलं होतं का? नाही, जिवंत करता येत नाही. अरे म्हणे तुम्ही नुसते रडूच राहिले, याला जिवंत करण्यासाठी काही करा. महात्माजी काय म्हणतो, तुम्ही इथून निघा, येड दिसते याला, काढा म्हणू लागले बाहेर. पण बाबाजी सारखी एक महात्माजी त्याच्यात होते. ते म्हणे आपल्याला जरी नाही येत, ज्याला येत असलं तर विचारा ना. महात्माजी आम्हाला तर जिवंत करता येत नाही, तुम्हाला येतं का? म्हणे हो. आता हो म्हटल्यानंतर सगळ्याला आनंद झाला. महात्माजी काय लागेल त्याला? काय नाही, काचेचा गिलास भरून दूध काय तर त्या ठिकाणी लागेल. ते म्हणे बस. म्हणे हो बस. डेअरी दिली? नाही, डेअरीचं काही काम नाही. काचेचा गिलास भरून दूध त्या ठिकाणी आणलं. महात्माजीने तो गिलास घेतला, त्याच्या पडलेल्या त्या माणसाने असा उतरला आहे का नाही? उतरला आणि होठ हलवले माझ्याकडे बघा, नित्या अशी होठ हलवले. 3दा अशी त्याच्यावर फुंकर मारली, होठ हलवले, फुंकर आणि काय तर त्या ठिकाणी मारली आणि न कळत आपल्या खिशातील बुक्याची पुडी काढली आणि बुक्याची पुडी काढून तो बुक्का त्या गिलासामध्ये टाकला आणि तो गिलास अगदी अशा प्रकारचा हलवला. गिलास हलवल्यानंतर मात्र आता ते दूध कसं झालं? लाल काळ झालं. आणि काळ झाल्यानंतर महात्माजी सर्वांना सांगू लागले, आता जो कोणी हे दूध घेईल तो मरत आणि हा जिवंत काय तर त्या ठिकाणी होईल. असं म्हटल्यानंतर रोजचे त्याच्या बरोबर असलेले पाटील धाब्यावरचे मित्र ते म्हणे चला आपल्याला विचारते, रोज धाब्यावर राहतो आपण आहे का नाही? धाब्यावरचे मित्र, दूरचे पाहुणे हे सगळे निघून गेले. बहीण सुद्धा मी अगोदरच प्रमाण सांगलं, जो चाले मोठा धंदा. बहीण निघून गेली. आता सर्वाला त्या ठिकाणून दूरचे सर्व निघून गेले. पण आता ती घरा त्या ठिकाणाहून जाता येईना. पटकन सांगतो, कोणला आई, वडील आणि बायको या तिघाला त्या ठिकाणाहून जाता येत नाहीये. म्हणून हे तिघ जण त्या ठिकाणी अशा प्रकारचं सांगतात. आणि महाराज अगदी तो दुधाचा ग्लास घेऊन अगदी प्रथमतः ते आईकडे जातात आणि आईकडे जाऊन आईला त्या ठिकाणी म्हणतात, आई
आत्ताच मी तुमचं गायलेला अभंग ऐकला. पिकलं पान झालं होतं माय. महाराज असं ते ना, मी गेले असते तर बरं झालं. माझं आयुष्य माझ्या मुलाला लागलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणून आई त्या ठिकाणी गायन करत होती. आई साहेब घ्या दूध, करा मुलाला जिवंत. आई साहेब त्या ठिकाणी म्हणतात महात्माजी दूध घेतलं असतं हो, पण काय यांची सोय लागणार. यांची म्हणजे यांची सोय लागणार नाहीये. आईने पळवाट काढली, आईने मुलासाठी काही दूध पिलं नाहीये. मग वडिलाकडे गेले. वडील हा असं बरेच लोक म्हणतात निखरूट असतो, बरं का, निखरूट असतो म्हणजे त्याचं मुलाबाळावर प्रेम नाही असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु जेवढं प्रेम आईचं आपल्या मुलाबाळावर असतं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम वडिलाचं आपल्या मुलाबाळावर असतं. ते दाखवता येत नाही. आईचं प्रेम खळखळणाऱ्या पाण्याप्रमाणे, खळखळणाऱ्या पाण्याप्रमाणे वडिलाचं प्रेम दाखवता येत नाही. अशा प्रकारचं दिसणारं प्रेम आहे. आजपर्यंत एकाही आईने आपल्या मुलाबाळासाठी प्राणत्याग केल्याची वार्ता नाहीये. पण इतिहासामध्ये एका बापाने आपल्या मुलासाठी प्राणत्याग केल्याचा इतिहास आहे. राजा दशरथ एक नाही, वनवासाला राम गेले. अगदी त्या ठिकाणी माझा विषय रामायण आहे. खरं तर मला वाल्या गावामध्ये मला धोतर नेसून शर्ट घालून महाराजांनी प्रवचन करण्यासाठी सांगितलं होतं. मी तयार झालो, पण योगा असं झालं, हरिपाठ झाला, चार्जिंगच संपली. त्याच्या अगोदर तिसरी संधी मी मला आजही तसं होतं काय माहिती, पण आज योग या ठिकाणी आला आहे का नाही. तिथं मला वाल्या गावामध्ये योगानं खरी रामायणाची निर्मिती त्या दिवशी तिने थोडक्यात वर्णन केलं त्याच्यात कीर्तनामध्ये. रामायणाचा खरा जन्म कुठून झाला तर तो संतांच्या संगतीतून झाला. पवित्र भूमी, ज्या भूमीमध्ये आपण एक दिवस मुक्काम केला, वाल्हे गाव. आता ती इतिहास मी सांगितले मला 5 मिनिटामध्ये अगदी या ठिकाणी ओळखायचा अगदी. आणि मग आईने दूध घ्यायला नकार दिला. वडिलाकडे गेल्यानंतर वडिलांनी सुद्धा सांगितलं महात्माजी आम्ही अजून कुंभारीन जिवंत आहोत, गाडगं दुसरं घडवू. आमचं वय झालं म्हणून काय झालं, भगवंताने जर का आमच्यावर कृपा केली आम्हाला म्हातारपणामध्ये एखादं होईल, पण आम्ही काही दूध. बापाने देखील त्या ठिकाणी अगदी अशा प्रकारचा नकार दिला. शेवटी आता धर्मपत्नी आणि तिच्याकडे महात्माजी गेले. ताई साहेब तुमचा मी पूर्ण अभंग ऐकला, तुमचं फार प्रेम होतं तुमच्या पतीवर, प्या दूध आणि करा जिवंत पतीला. ताई साहेबाचं उत्तर बर का, कोणाचाही जोडीदार महाराज आरदेवर जाऊ नये, बर का, आरदेवर जाऊ नये. आणि गेलाच एखाद्याचा तर त्या ताईच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडत असतो, तुम्ही कोणी ध्यान ठेवत नाही पण मी ध्यानात ठेवलंय, बर का. माझा विषय तोय, कारण माझा विषय गरुड पुराण त्याच्यानेही संबंध येतो. म्हणजे बारकाव्यानं मी त्या ठिकाणी ऐकत असतो, सांगत असतो. कोणाचाही जोडीदार आरदेवर जाऊ नये. गेला तर त्या माऊलीच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडतो, तिकडं आपला पती गेल्याची वार्ता कळवती, म्हणते आता माझं कसं होईल, माझं कसं होईल. आणि तिचं ते म्हणणं वाईट गेली, योग्यचे का, जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत सर्वस्व जबाबदारी पतीवर असते. चूल मूळ तिला माहित असतं, पती गेल्यानंतर सर्वस्व जबाबदारी तिच्यावर येत असल्या कारणाने तिच्या मुखातून तसे उद्गार बाहेर पडत असतात. ताई साहेब घ्या दूध. महात्माजी ज्या आईनं वडिलांना यांना जन्माला घातलं, 9 महिने 9 दिवस ज्या आईने पोटात सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, ऐकणी 2चे 4 केले, ती आई यांच्यासाठी मराला तयार नाहीये. मग महात्माजी मला काय तोटा पाडा, मला काय तोटा पाडा. आमचे गुरुवारी बाबा सांगत मी 56 करीन, बरं का. मग आता कोणीच दूध घ्यायला तयार नाहीये. महात्माजी म्हणू लागले आता तुम्ही कोणी दूध घेत नाही, मग मी घेऊ का. जगाच्या कल्याणा संतांच्या युवती देव कष्टविती परोपकारी. वा 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 महात्माजी घ्या दूध.
मला सालाबादाप्रमाणे 1 क्विंटलचं भांडार आम्ही त्या ठिकाणी घालतो ऐकाय सालाबादाप्रमाणे मोठ्या आनंदाने महात्माजीने दूध घेतलं, घट घेऊन टाकलं आणि त्याचं नाडी परीक्षण केलं. नाडी परीक्षण करून त्याला सावध केलं. तो उठून बसला आणि उठून बसल्यानंतर त्याला महात्माजीने प्रश्न विचारला, सांग तुझ्यांना माझं म्हणत होतं ना, हे तुझं कोण अशा प्रकारचं आहे. त्यावेळेस तो महात्माजीच्या पुढे चालू लागला आणि महात्माजी त्याच्या पाठीमागे अगदी अशा प्रकारचा चालू लागला आणि मग त्याची आई वडील त्याच्या पाठीमागे अगदी अशा प्रकारचे पळू लागले. त्यावेळेस तो सांगू लागला, तुम्ही माझा आता कोणी नाही, महाराज सुंदर प्रमाण देत असतात, नायरी नाही कोणाचे, कोणी बहीण कोणाचा, हे कोणीच आपले या ठिकाणी नाही. म्हणून महाराज म्हणतात, कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप मर्ग जळव्रत जाईल रया, ईशियाचे समसोक बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल रया. अशा प्रकारे या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी मला आयोजकाकडून संयोजकाकडून या ठिकाणी प्राप्त झाली. माझं भाग्य आणि मला या अभंगावर जसं चिंतन करता येईल तसं मी थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आणि काहीतरी त्या ठिकाणी केला. हे असंच असेल असा माझा अजिबात आग्रह नाही. बोलिले लेकुरे येडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध या न्यायाने जे चांगलं असेल ते माझ्या श्रीगुरूच्या मुखातून मी श्रवण केलेलं आहे. जे काही चुकलं असेल तो माझा बुद्धीचा दोष, चुकलेले माझे शब्द मला परत आणि अशा प्रकारचे करा. चांगले ध्यानात ठेवा आणि उद्यापासून ऐकाने किमान 4 दिवस 4च मुक्काम आपले आहे, तर वारीत नियमाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. ही विनंती, उपदेश नव्हे, ही विनंती. बरं चालत का नाही, परंतु भजन करत अगदी अशा प्रकारचे चाला ही विनंती. झालेली सेवा अगदी या ठिकाणी देवीच्या चरणावर समोर बसलेले मातृवर्ग पितृवर्ग आमचे गुरुवर्य प्रकाशजी महाराज, तो गुरुवर्य म्हणजे माझ्या गुरुच्या गादीवरती बसलेले आहे म्हणून मी त्यांना गुरुच म्हणतो बरं का. माझ्या गुरुच्या गादीवरती विराजमान असल्यामुळे ते माझ्या गुरुच्याच ठिकाणी अशा प्रकारचे आहे. अगदी ते फार मोठे कीर्तनकार आहेत बरं का. गायनात प्रवचन कीर्तन सुंदर अशा सर्व क्षेत्रात आणि मन मिळवून स्वभावाची अशी ती या ठिकाणी उपस्थित असते. त्यांच्याही चरणावर सेवा अर्पण करतो आणि अशा ठिकाणी सेवेला पूर्ण राहा. विठ्ठल 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 कुंडले कवरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता लगेच हरिपाठ होईल. इथंच बसायचं, आता कोणी उठू नका, लगेच हरिपाठ होणार आहे. कणिक आहे का?